बरं, अतुल मानेंकडून या संदर्भातलं राजकीय विश्लेषण, त्याआधी युवराज मोहिते आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, असं आहे की ज्या पद्धतीने बाबा बाबा म्हणजे आमचे पृथ्वीराज बाबांचं जे काही हे आता पहिला कल आलेला आहे तो मला असं वाटतं आश्चर्यकारक तोच आहे. पण कारण इतकी वर्षाची त्या परंपरा आहे त्या भागातली त्यांची, म्हणजे त्यांच्या आईपासून वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे हे जे हा जो कल आहे तो मला असं वाटतं की ह्या काही फार टिकणार नाही. काही भागामध्ये ज्या बॉर्डरच्या त्या मतदारसंघात आम्ही पाहिलं होतं तिथे मात्र युतीने खूप तिथे जोर लावलेला होता, सगळ्या पद्धतीने तिथे जोर लावला होता. त्यामुळे तिथली काही मतं कदाचित फिरू शकतात. पण मला असं वाटतं की पृथ्वीराज बाबांना तसा काही धोका नाही. माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांचा एक प्रभाव आहे, राज्यावर प्रभाव आहे, त्यामुळे मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव आहे. सो मला असं वाटतं की हा प्राथमिक अंदाज आहे, हे चित्र काही राहणार नाही. आणि अतुल मानेंकडे आपण राजकीय विश्लेषणाकडे जाऊयात. कराड, हडपसर, इंदापूर अशा विविध ठिकाणचे काही कल आपल्या समोर येताना दिसतात. आणि यापूर्वी ज्या प्रकारे आपण एक्झिट पोलच्या दिवशी चर्चा केलेली होती, अनेक जणांना धक्कादायक निकालांना सामोरं जावं लागण्याची शक्यता, त्यापैकीच हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भातली येणारी बातमी देखील आपण पाहतोय. छगन भुजबळांसंदर्भातली बातमी आपण यावेळेला पाहतोय. हे धक्कादायक निकाल येतील आणि त्या संदर्भात जे आत्ताचे प्राथमिक कल आहे याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल राजकीय दृष्टिकोनातून? कराड मतदारसंघाचा जसं मोहिते साहेबांनी उल्लेख केला, तिथे मला असं वाटत नाही की बाबांना धोका आहे म्हणून. जसं काही आउटस्कर्ट्स कराड दक्षिणमध्ये जे आहेत तिथे निश्चितपणे अतुल भोसलेंचा प्रभाव आहे. पण कराड दक्षिणमध्ये मी फिरलेलो आहे, मला प्रत्येक गावाची माहिती आहे. बरं, त्यामुळं कराड दक्षिणमधल्या गावामध्ये म्हणजे प्रेमला काकी चव्हाणापासून एक नेटवर्क आहे, चव्हाण घराण्यांचं एक नेटवर्क आहे आणि तिथं चव्हाण घराण्याला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळं पृथ्वी बाबांना फार मोठा धक्का बसेल असं मलाही वाटत नाही. मी मोहिते साहेबांच्या मताशी सहमत आहे. हर्षवर्धन पाटील ह्या सुरुवातीचा कल आहे. मला असं वाटतं की हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत सुद्धा हा निकाल परत फिरू शकतो, कारण भरणे मामांच्या बाबतीत एक मोठी नाराजी होती. आता ह्या कोणती यंत्र खोललेली आहेत याच्यावरही ठरलेलं आहे. कारण कळवा मुंब्राच्या बाबतीत सुद्धा मी तेच सांगेन. कळवाचा जो भाग आहे, जसं मोहिते साहेबांनी सांगितलं की तिथे शिंदेसेन म्हणजे शिवसेनेचं नेटवर्क आहे. ज्यावेळी ॲक्च्युअल मुंब्रा चालू होईल ना, तर त्यावेळी हे लीड जितेंद्र आव्हाड निश्चितपणे जातील. कारण आव्हाड साहेब, जितेंद्र आव्हाडांनी काम केलेलं आहे. नजीब मुल्ला त्यांचे एकेकाचे शिष्य आहेत, त्यांनी चांगली फाईट दिलेली आहे. पण मला असं वाटत नाही की ते गुरुला मात देतील. बघूया म्हणजे. आणि सगळ्यात एक महत्त्वाचा निकाल मगासपासून आपण हे करतोय की ज्या नालासोपारामध्ये विनोद तावडेंचं प्रकरण झालं होतं, त्या नालासोपारा मतदारसंघामध्ये क्षितिज ठाकूर पिछाडीवर आहेत. तिथे राजन नाईक हे आघाडीवर आहेत, ज्यानं तिथं मारहाण पण झाली होती. तर ह्याच्याकडे थोडंसं गांभीर्यानं बघायला पाहिजे. कारण हितेंद्र ठाकूर जरी दुसऱ्या मतदारसंघामध्ये आघाडीवर असले तरी क्षितिज ठाकूर पिछाडीवर आहे. याचाच अर्थ पैसा काम करतोय. पैसा काम करतोय. पण मला वाटतं यावरती विनायक आंबेकरांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोतच. मात्र निलेश भोसले यांना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. निलेशजी, कळवा मुंब्रा या ठिकाणचं जे प्राथमिक चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे, त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं गेलेलं होतं. आणि जितेंद्र आव्हाडांनी ज्या प्रकारे कळवा मुंब्रा परिसरामध्ये आपलं प्रस्थ त्या ठिकाणी आहे किंवा त्यांचे मतदार जोडून ठेवलेले आहेत, तिथल्या स्थानिकांचे प्रश्न ते हिरिरीनं त्या ठिकाणी मांडत असतात. तर दुसरीकडे ठाण्यामधलं जे चित्र आहे की स्वतः जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यांनी देखील स्वतःची अशी एक बांधणी करून ठेवलेली आहे ज्याचा नजीब मुल्ला यांना फायदा होण्याची शक्यता आहे. तिकडच्या मतदारसंघाकडे तुम्ही कसं बघताय? निश्चितपणे आपण जे म्हटलं ते अगदी योग्य आहे की कळवा आणि मुंब्रा हे दोन विभाग असलेला हा एक मतदारसंघ आहे. त्यातला मुस्लिम बहुल असलेला मुंब्रा मतदारसंघ आहे आणि कळवा हा तसा मिक्स आहे, पण परंतु तरी देखील हिंदू बहुल असं म्हणता येईल आपल्याला. आणि जी बांधणी शिवसेना शिंदे गटाची ती कळवाच्या भागामध्ये आणि फार खूप कमी प्रमाणामध्ये मुंब्राच्या भागामध्ये. तर सुरुवातीचा जो आपण कल पाहतोय तो निश्चितपणे तो कळवा साईडनं येताना किंवा जो हिंदू बहुल विभाग आहे जिकडे बीजेपीचे आणि शिंदे गटात थोडंसं वर चष्मा तिकडचा असेल. पण जसं जसं आपण पुढे जात जाणार निश्चितपणे आव्हाड साहेबांच्या बाजूनेच हा निकाल लागणार. कारण आम्ही ज्यावेळी आव्हाड साहेबांना पाहतो प्रचंड त्या मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह असलेला कार्यकर्ता, इतकं ते स्वतःच्या कुटुंबासारखं किंवा स्वतःच्या घरासारखं त्या मतदारसंघाला जोपासतात. तिकडच्या वेगवेगळ्या जाती समाजातल्या लोकांना जर आपण भेटले तर जरी पक्षाची आयडिओलॉजी आमची आणि त्यांची वेगळी असली तरी ते एक गोष्ट सदैव सांगतात
की डोंगराळ भागांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम, रस्ते बनवण्याचं काम किंवा विभागामध्ये कोणाचं चांगलं वाईट सुखादुःखाची काही घटना घडली तर सगळ्यात पहिलं अप्रोचेबल व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते सन्माननीय जितेंद्र आव्हाड असतात. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या निकालाबाबत आम्हाला कुठलीही मनामध्ये शंका नाही. जसे निकालाचे ट्रेंड थोडे वाढत जातील निश्चितपणे आव्हाड साहेब पॉझिटिव्ह दिसतील याचा मला विश्वास. अतुल माने यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. काय होतंय ना की जे महत्त्वाचे निकाल किंवा सुरुवातीला येणारे कल जे आहेत त्यानुसार एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की ज्या प्रकारे उमेदवार देताना काही गोष्टी विचारात घेतल्या गेलेल्या होत्या, कुटुंबातीलच व्यक्ती कुटुंबातली व्यक्ती समोर ज्यावेळेला उभी राहते त्यावेळेला मात्र आपण कुणाकडे वळणार हा मतदार राजाच्या मनामध्ये असलेला संभ्रम यावेळेला दूर करण्यामध्ये काही पक्षांना यश आलेलं आहे आणि काहींना त्यामध्ये महत्त्वाची अपयश बातमी. आलेलं आहे का आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच. निवडणूक आयोगा संदर्भात महत्वाची बातमी समोर येते. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा कॉलमच नाहीये. यापूर्वी अर्धा तास संकेतस्थळावर तांत्रिक बिघाड झालेला आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गोंधळ उडाल्याचा पाहायला मिळत आहे. आता निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सुद्धा घोळ दिसतोय. तर नेमका काय घोळ झालेला आहे तर या ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा कॉलमच नाहीये. त्यामुळे राज्याच्या राजकारणाच्या व्यासपीठावर जे चित्र होतं ते निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावर कुठे झळकतंय का या संदर्भात आता शक्यता वर्तवल्या जात आहेत, चर्चा रंगतीये, तर्कवितर्क लावले जात आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सुद्धा गोंधळ उडालेला आहे. बरोबर. मला वाटतं ना लागवी काय आहे की निवडणुकांपूर्वी देखील आपण पाहिलेलं होतं की निवडणूक आयोगावरती राजकीय पक्षांनीच अनेक वेळेला ताशेरे ओढले किंवा अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले होते. त्यात भरीस भर म्हणून की काय तर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरती आता गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राचा महानिकाल पाहत असताना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरती 2 कॉलम का नाही, त्यानंतर यापूर्वी असलेला तांत्रिक बिघाड काय होता, काँग्रेस आणि ठाकरेंच्याच शिवसेनेचा कॉलम त्या ठिकाणी नाही का, तर महाविकास आघाडीसाठी हे आयत कोलीत ठरण्याची शक्यता निश्चितच नाकारता येत नाही. युवराज मोहिते यावरती बोलतील. काय वाटतंय हे कॉलम कसे काय गायब झाले? वारंवार हे म्हणणं आहे की निवडणूक आयोग हेच निवडणूक लढतंय आणि निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने सुरुवातीपासून मग ते शिवसेनेतली फूट असेल किंवा मग राष्ट्रवादी मधली फूट असेल आणि त्यांच्या चिन्हाचा वापर असेल, अधिकृत कोणाचा असेल, याबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिका या संशयास्पद आहेत आणि हा संशय जो आहे तो आत्ताही सुरू आहे. त्यांनी आता ह्या जो संकेतस्थळावर जो गोंधळ आहे या गोंधळापायी ह्या सगळ्या निवडणुकीच्या निकालावर हा परिणाम झालेला आहे आणि अत्यंत गंभीर आहे. माझं असं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये कारवाई व्हायला पाहिजे. या संदर्भामध्ये जे निवडणूक आयोगाचे जे काही लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. अत्यंत देशाच्या एका महत्त्वाच्या राज्यामध्ये ही निवडणूक होते आणि त्या राज्यामध्ये जे महत्त्वाचे पक्ष आहेत ते अशा पद्धतीने गायब होणं, ते अशा पद्धतीने त्यांचा कॉलम नसणं, ही निवडणूक आयोगाने याची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि याच्यावर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. कारण इतक्या दर्जाहीन पद्धतीने निवडणूक आयोग अशा पद्धतीने वागेल? दर्जाहीन पद्धत नाही का ही काय पद्धत आहे? निवडणूक आयोग एक महत्वाचे एक एंटिटी आहे या देशातली, ज्या देशातली लोकशाहीकडेच ऑथेंटिसिटी नसेल तर आपण कसं म्हणायचं ही लोकशाही आहे, कसं म्हणायचं लोकशाहीचं संवर्धन होतंय, ज्यांच्या हातामध्ये लोकशाही संवर्धन करायचं आहे यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. बरं, आपला मुद्दा मला लक्षात आलेला आहे. विनायक आंबेकरांची प्रतिक्रिया घेण्याआधी यावेळेला आपल्यासोबत सकाळ समूहाचे राहुल गडपाले देखील राजकीय विश्लेषक म्हणून आपल्या या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपल्याकडे येण्याआधी मला विनायक आंबेकरांना प्रश्न विचारायचा आहे की मगाशी युवराज मोहितेंनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की यावेळेच्या निवडणूक आयोगच लढवत आहे, हे आपल्याला मान्य आहे का? आणि जे 2 कॉलम त्या ठिकाणी दिसत नाहीये याला काय तांत्रिक कारण असू शकतं? विनायक आंबेकरजी. कुठल्याही सामान्य माणसालाही कळतं की कुठल्याही आयोगाची वेबसाईट जी आहे ती कुठली तरी अपॉइंटेड एजन्सी हँडल करत असते. निवडणूक आयोगातला कुठलाही अधिकारी त्यातला एक्सपर्ट नसतो. त्यामुळे ज्या कुणाची चूक झाली त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, या सगळ्याशी आम्ही पण सहमत आहोत. परंतु विरोधकांची कायमची जी एक मानसिकता आहे ती आपण लक्षात घ्या. हम करे सो रास लीला, तुम करे तो कॅरेक्टर ढिला, अशी यांची एक कायमची मानसिकता असते. आणि कुठलाही मगाशी एक आरोप झाला की नाला सोपाऱ्याच्या निवडणुकीवर पैशाचा परिणाम झाला, म्हणजे जिथे भाजपचा कॅन्डिडेट हा पुढे असेल तिथे पैशाचा परिणाम झाला आणि जिथे यांचा कॅन्डिडेट
पुढे असेल तिथे मात्र सगळं चांगलं आहे. पण आता मी विनायकजी, म्हणतो मुंबईमध्ये राष्ट्रीय हा प्रयोग मंत्र्यांवरती झालेला हा आहे. आरोप होतो, त्याच्या मुंबईमध्ये संदर्भातला हा प्रयोग व्हिडिओ झालेला येतो आहे. आणि जे आरोप करतात ते एकाच गाडीतून प्रवास करताना दिसतात. भाजपचे पत्रकारात दाखवलेलं आहे ना सगळं. भाजपचे राष्ट्रीय कमाल सरचिटणीस आहे. यांच्यावर आरोप होतो. पत्रकार गंभीर जेव्हा बाब होती पद्धतीने ती. बोलतात, तेव्हा कमाल वाटते. विनायकजी, अहो, तिथे सापडलेत ना विनोद तावडे. सरचिटणीसांचा आणि पैशाचा काही संबंध नाही, कोणी सिद्ध करू शकलेलं नाही. त्यांच्यावरती हा भाग निवडणूक वेगळा. आयोगाने 3 आज आपल्याला केसेस काय टाकलेल्या दिसतंय? आहेत. त्या विहित आज आपल्याला पद्धतीने काय दिसतंय? चालतील, तुम्ही दाखवलेलं त्याचा निकाल बरोबर. समोर येईल. त्यांनी तर आव्हान दिलंय डायरेक्ट राहुल गांधींना की तुम्ही तिथला व्हिडिओ फुटेज ताब्यात घ्या आणि सिद्ध करून दाखवा की माझा पैशाची संबंध आहे. मग का करत नाही तुम्ही? मग प्रश्न निवडणूक असा आहे, आयोगाने कशासाठी गुन्हे तुम्ही दाखल आता- केलेले? तुम्ही आता जर भाजपच्या निवडणूक कलाने बोलणार आयोगाने असाल, ते एका गावाला गेले होते वाडा नावाच्या. जाताना त्यांनी सहज चौकशी केली. तुम्ही आणि विनोद ते तावडेंची हॉटेलमध्ये बाजू गेले. मांडताय, याबद्दल हा आपल्या तुमचा अधिकार आहे. मतदारसंघाच्या बाहेर विनोद तावडेंची ते का बाजू गेले मांडणं हा म्हणून तुमचा गुन्हा दाखल अधिकार केला. आहे. दुसरा पण गुन्हा वस्तुस्थिती जितेंद्र तुमच्याच ठाकूर चॅनलने दाखवलेली यांच्यावरती आहे. आणि त्यांच्यावर झाला की त्यांनी पत्रकार परिषद घेतली. असे हे गुन्हे आहेत. त्याचा पैशाची काही संबंध नाही. अच्छा. खरं तर त्यावेळी तुम्ही तिथे स्पष्टीकरण द्यायला जायला पाहिजे होतं. पण ज्या आम्ही सगळं पद्धतीने स्पष्टीकरण सगळीकडे दिलेलं आहे. तुमच्या फक्त चॅनलवरून निवडणूक जे आयोगाच्या दाखवलं, सगळ्या बंदीमुळे चॅनलवरनं स्वतः दाखवलं, विनोदजींना ते तिथे कुठली सापडलेले आहेत पत्रकार आणि परिषद त्यानंतर एका घेता आली गाडीतनं नाही. गेले. पण त्यांनी X वर पोस्ट करून आपलं सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. नाही, X वर पोस्ट करणं म्हणजेच अधिकृत समजायचं काम आहे. हा, एक्झॅक्टली. आता जर पत्रकार परिषद घेता येत नसेल निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे, तर तुम्ही काय करता? तुमचे नेते तेच मार्ग वापरतात. अहो, पत्रकार परिषद घेताना ज्यांच्यावर आरोप आहे त्यांना बाजूला बसून ते सांगतायत. ते पत्रकार परिषद बोलले काय ते हितेंद्र ठाकूर ते सांगत होते, हे माझ्या बाजूला बसले, त्यांनी पैसे वाटले, यांना आम्ही रंगेहात असं पकडले, जितेंद्र यांचे ठाकूर पैसे म्हणाले पकडले. होते असं मला वाटत नाही. मी स्वतः पत्रकार परिषद पाहिली. अहो, मग तेच त्यांचे सांगतोय कार्यकर्ते तुम्हाला. वाटत होते. हा? ज्यांच्या हातात पैसे नव्हते. त्याच्या पुढचा आरोप असा आहे की हितेंद्र ठाकूर हे तयारीने आले होते. त्यांचे कार्यकर्ते खिशातले पैसे काढून तिथे नाचत होते. असंही तिथे सिद्ध झालेलं आहे. अहो, हे आता म्हणजे हे तुमचं खूपच हे आहे. हे म्हणजे वादविवाद. सगळ्या चॅनलवर तुम्ही पण ऐकताय हो. की हे जे बोलताय ते किती आश्चर्यकारक आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.